नमस्कार, मी संदीप देसाई। बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। गुजरातच्या डांग जिल्ह्यामध्ये भीषण अपघातामध्ये खासगी बस 300 फूट खाली दरीत कोसळलेली आहे आणि अपघातामध्ये 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। महाराष्ट्र गुजरात सीमेवर हा अपघात झालेला आहे। अनेक विद्यार्थी जखमी झालेले आहेत। बसमध्ये 50 विद्यार्थी असल्याची सुद्धा माहिती मिळते। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, गुजरातच्या डांग जिल्ह्यामध्ये भीषण अपघात झालेला आहे। खासगी बस 300 फूट दरीत कोसळली आहे, यामध्ये 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते आहे। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी मेघदूत शेरॉन आहेत। मेघदूत जी, काय माहिती द्याल या सगळ्याबद्दल? ही जी बस आहे हे 83 मुलांना घेऊन पिकनिकला निघाली होती। सुरतच्या अमरोली एरियाचे हे मुलं आहेत आणि ते डांगच्या सापुतारामध्ये गेले होते पिकनिकसाठी। लेट इव्हनिंगला 200 फूट खाली कोसळली एक खाईमध्ये ही बस। 35 मुलं अजून पण डांग आणि आव्हा आणि व्याराच्या हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट आहे आणि 10 मुलांची डेथ झाली आहे। त्यांचे डेड बॉडीज आता सुरतला पोहोचत आहेत 1-2 तासात। अगदी मेघदूत जी, या सगळ्यामध्ये हा अपघात कशामुळे झाला त्याबद्दलची काही माहिती मिळते? एक शार्प टर्न वर हा अपघात झाला। बसने कंट्रोल लॉस्ट केला आणि खाली 150-200 फूट खाईमध्ये पडली। पण एक दुसरी गोष्ट ही पण आहे का, की मिनी बस सारखी होती ज्याच्यात 40 ची कॅपॅसिटी होती, पण 83 जण स्टुडंट्स आणि टीचर्स मिळून 83 लोक त्या बसमध्ये होते। अगदी धन्यवाद मेघदूत जी, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। आपण बघितलं मेघदूत शेरॉन आपल्या सोबत होते। 40 क्षमता असलेल्या आसन क्षमता असलेल्या मिनी बसमध्ये तब्बल 83 विद्यार्थी आणि शिक्षक होते आणि त्यामुळे कुठेतरी चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे एका वळणावर ही बस दरीत कोसळली।